अशुभ घडी असेल, आत्यंतिक खराब परिस्थिती असेल, आत्यंतिक घाणेरडं स्थळ असेल, चुकीच्या लोकांमध्ये आपण बसले असू, तरी सुद्धा अशा वातावरणामध्ये जरी आपण देवाचं नाव घेतलं तर ते सगळं वातावरण पवित्र झाल्याशिवाय राहत. तदेव लग्नम सुदिनम तदेव. ते लग्न शुभ आहे, तो दिन शुभ आहे. ताराबलम चंद्रबलम तदेव. त्या तारा पवित्र आहे, तो चंद्र पवित्र आहे. केव्हा? लक्ष्मीस्पते मनसा स्मरामी. लक्ष्मीपतीचं मनापासून स्मरण केलं की सगळ्या गोष्टी पवित्र व्हायला वेळ लागत. आणि त्यांचं नाव घ्यायला काळ वेळ नाम उच्चार. काळ लागत नाही, वेळ लागत नाही, काही नाही महाराज. केव्हाही तुम्ही नामस्मरण करा. म्हणून ज्याचं आपण नामस्मरण करतो त्याला डोळ्यांनी बघायला पाहिजे. पण डोळ्यांनी जरी बघितलं नाही तर नवविधा भक्तीमध्ये पहिलीच व्यक्ती. आपल्याला भक्ती संप्रदायामध्ये प्रवेश जर करायचा असेल तर भक्ती संप्रदायामध्ये प्रवेश करण्याचं द्वारच आहे श्रवणम, मग कीर्तनम, मग चिंतनम. या पहिल्या साधकाच्या एंट्रीच्या अवस्था आहेत. नवविध भक्तीचे 3 ग्रुप होतात, 3-3चे. हे पहिला जो ग्रुप आहे ना हा प्रवेशक साधक आहे, म्हणजे हा नुकताच आलेला असतो. म्हणून याने आल्यानंतर काय केलं पाहिजे? श्रवणम, ऐकलं पाहिजे. ऐकल्यानंतर त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे, मग त्याच्यावर कीर्तन केलं म्हणजे त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. कीर्तन म्हणजे नामस्मरण, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. याच्याने स्वतःला पवित्र करून घेतलं पाहिजे. आणि पवित्र झाला की मग पादसेवनम, वंदनम, अर्चनम. मग हे झालं की ही पुढची पायरी सुरू होते. मग त्याने देवाचं वंदन केलं पाहिजे, अर्चन पूजापाठ केली पाहिजे, पादसेवन केलं पाहिजे. आणि हे करताना तुमचा देवाशी जर ऋणानुबंध जुळला मग सख्यम, मग देवाशी सख्य जोडायला पाहिजे. आणि सख्य जुळलं की दास्यम, मग त्याचं दास्यत्व स्वीकारलं पाहिजे. आणि स्वतः आत्मनिवेदनम, स्वतःला संपूर्ण त्याला समर्पित करून द्यायला पाहिजे. ही जर या पद्धतीने तुम्ही साधना केली महाराज तर तुम्ही देवामध्ये विलीन झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक पंथाची ही पायरी. विठ्ठल ही भक्ती पंथाकडे जात असताना कशा मार्गाने जावं, कशा मार्गाने जावं? कारण तुम्ही तुमच्या मनाने गेला, मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला. तुम्हाला मनात ही कशी भक्ती करायची? मग आपल्या मनात काय येते तर लोक भगरमध्ये पण कोथमीर टाकतात. हे का नको आम्ही खातो, हे का नको भगरमध्ये पण कोथिंबीर टाकतात, पोहा टाकतात, जिरं टाकतात, हे का नको. मग आपल्या मनाने करायचं म्हटलं की मग स्वादिष्ट असतं. मग आपल्या मनाने न जाता तेनेची पंथे चालू जातात. अशा काही मागण्या मागून ठेवल्या, अशा काही मागण्या मागून ठेवल्या. एकदा घटना अशी, तुकोबराय पंढरपुराच्या मंदिरामध्ये उभे आहेत दर्शन बारीमध्ये. आणि जेव्हा तुकोबरायांचा नंबर आला देवाचं दर्शन घ्यायला, मागे मोठी बारी लागली. आणि तुकोबांनी एकदा मागे बघितलं की लोक, आणि लोकांची काय, लोकांची धारणा कशी आहे, पुढचा जसं करतो तसेच बाकी पण लोक करतात. पुढच्या मग एखाद्या भिंतीला डोकं लावलं तर सगळी लोक डोकं लावत सुटतात. पुढच्या जर कुंकूचा बोट कुठे पुसून दिला तर लोक नवीन चांगला लावतात. हे का नको, म्हणजे पुढचा जसं करतो तसेच मागचे सगळे करतात. ही भावना जेव्हा तुकोबारांना कळाली तेव्हा तुकोबारांनी जगाकडे बघितलं. मग तुकोबारांनी देवांना मागताना मागितलं, हे चिदान देगा तुझा विसरणा. मग मला एक सांगा, तुकोबारांना विसर पडत होता का? दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, माझी मत झाली अनावर. त्यांची वाचा त्यांच्याकडनं आवडली जात नाही, एवढी भक्ती करणार त्यांना विसर पडेल? मग ही मागणी कोणासाठी की असं अशा मागच्यांनी मागावं. म्हणून संतांनी मागणीच अशी मागितलेली की जगाने जर हे मागितलं तर त्यांच्या पदरामध्ये चांगलं पडल्याशिवाय राहू. आपल्याला मागण्याची बुद्धी नाही महाराज, काय मागावं हे आम्हाला कळत नाही. आपल्यासाठी काय योग्य आहे, आपल्याला आवडतं आपण तसं देतो, असं मागतो. मग आपली मागणी पूर्ण होत नाही का? कारण आपलं भरलं व्हावं असंच देव आपल्याला देतो जरी आपण चुकीचं मागितलं. ध्रुवाने सांगितलं मला माझ्या बापाची मांडी दे, त्याला आढळ पद देऊन टाकलं. बापाची मांडी काय करतो तो बाप? 10-15 वर्षांनी मरून जाईल, नंतर मांडी कुठून आणू? असं पद दिलं. म्हणजे आपण जरी चुकीचं मागितलं तरी देव ते सुधरून घेतो. उपमन्यूने 1 ग्लास दूध
मागितलं, देवाने सागर दिला. म्हणजे आपण जर आपल्याकडनं चुकीचं जरी मागणं केलं तरी देव ते सुधरून आपल्याला देत असतो. पण चुकीचं मागण्यापेक्षा मागायचंच असं मागितलं पाहिजे की जी मागितल्या बरोबर देवाला हसू आलं पाहिजे. आपण असं मागतो की मागितल्या बरोबर देवाला रडू येतं. अरे काय रे, सकळ जीवांचा करतो सांभाळ आणि मी सगळ्यांचा सांभाळ करतो, तर तुझ्या जीवनामध्ये उणीवा आहे. मग देवाला किती दुःख होत असेल महाराज जर आपण काही चुकीचं मागत असो तर. म्हणून काय मागायला पाहिजे याचं मार्गदर्शन संतांनी आपल्या जीवनामध्ये केलं. आपल्याला कळत नाही काय मागायला पाहिजे. आणि एक सांगू का, जेथे मागण्यासाठी आपली बुद्धी कमी पडते ना तिथं आपण दुसऱ्यांचं सहकार्य घेतलं पाहिजे. जिथं आपण कमी पडतो. घटना अशी आहे, एक खेडेगाव होतं. त्या खेडेगावामध्ये किराणा दुकाने होती. लक्ष देऊ नये का, ते किराणा आता खेडेगावाचं किराणा दुकान म्हटलं तर किती चालतं. आता आपण बापूचं उदाहरण घेऊ. खेडेगावात किती चालत असेल, 1000 रुपये गल्ला येत असेल, 1500 रुपये गल्ला येत असेल फार झाला. आणि अशा गावामध्ये एक महिला त्या दुकानावर आली आणि त्या महिलाने त्या दुकानदाराला एक यादी दिली, मी हा बाजार पाहिजे. त्यांनी ती यादी वाचली, ती यादी 25,000ची होती. ज्याचा 1000 आणि 1500 धंदा होतो त्याच्याकडे एकदम 25,000ची यादी होऊन गेली. तो इतका खुश होऊन गेला. मग त्याने मनामध्ये असा विचार केला की आज 25,000चा धंदा आपला होतोय. आपण जेव्हा बाजारामध्ये होलसेल दुकानावर जातो आणि आपण त्याच्याकडनं 5,000चा जरी माल घेतला तरी तो आपल्याला चहा पाजतो. ही तर 25,000ची यादी. आपण यांना काहीतरी दिलं पाहिजे, काहीतरी पाजलं पाहिजे. पण चहाची व्यवस्था खेड्यागावांमध्ये हॉटेली नसतात. तर त्या बाईच्या कडीवर एक लहान पोरगा होता आणि तो पोरगा चॉकलेटच्या बरणीकडे बघत होता. मग त्याने असा विचार केला, मग या पोराला एक 2 चॉकलेट देऊन टाकू म्हणजे या महिलेने पण बरं वाटेल. म्हणून त्यांनी चॉकलेटची बरणी घेतली, असं झाकण उघडवलं आणि त्या मुलाकडे बरणी केली आणि त्या सांगितलं म्हणजे बाळा तुला पटतील तितक्या घे. पण ते पोरग बरणीमध्ये हातच घालत नव्हतं. पूर्ण बरणी करून दिली, तुला पटतील तेवढ्या घे, पिकाही बोलायला घे. पण ते पोरग काहीच करायचं नाही. अरे घे ना घे. ते पोरग एकदम त्या काकांकडच्या दुकानदाराकडे बघायचं, आईकडे बघायचं, गुच्छ बघायचं. त्याच्या आईने सांगितलं म्हणजे बाळू अरे घे ना घे, ते मामा म्हणताना घे, मग घे, तुला पटतील तेवढ्या घे. तरी तो पोरग घेत नव्हतं. बऱ्याच वेळेस सांगून बघितलं तरी तो पोरग घेत नव्हतं. मग दुकानदाराला असं वाटलं हे घाबरत असेल गोवा म्हणून घेत नसेल. मग आपण एक काम करू, आपण आपल्याच हाताने याला देऊ. मग त्या दुकानदाराने बरणीमध्ये हात घातला आणि हातामध्ये जितके चॉकलेट आल्या तितक्या घेतल्या. त्या पोराकडे असा हात केला तेव्हा मात्र त्याने लगेच हात पुढे केला. त्या घेतल्या, खिशामध्ये टाकल्या, तोंडामध्ये वरच्या खिशामध्ये टाकल्या, तोंडामध्ये टाकल्या, हातामध्ये पण धरल्या. आणि त्या आईने सांगितलं म्हणजे दादा 2 दिवसात हा बाजार आणून द्या. म्हणे होतंय 2 दिवसात आणून देतो. तिथे दुकानाच्या पायऱ्या उतरली, गलीमध्ये जायला लागली. पण तिच्या मनामध्ये एक कुतूहल होतं. म्हणे का रे, त्या दुकानदाराने जेव्हा तुला सांगितलं की तू चॉकलेट घे तेव्हा तू घेतली नाही एक पण, आणि त्याने जेव्हा दिली तेव्हा बरं लगेच घेतली. तो पोरगा तेव्हा बोलायला लागला म्हणे माय तिला अजून बी संबंध नाही का. ती म्हणे काय, अगं म्हणे आई मी जर माझ्या हाताने घेतल्या असत्या किती आल्या असत्या. लहान पोरगा तर त्याचा हात केवढा, छोटासा हात, किती आल्या असत्या 2 किंवा 4 आल्या असत्या. पण आई माझ्या हाताने 2-4 आल्या असत्या. मी जर माझ्या मताने घेतल्या असता तर पदरामध्ये 2-4 पडल्या असता. पण ते काकाने मला किती दिल्या, 2 हातांमध्ये, खिशांमध्ये, तोंडामध्ये. म्हणजे दुसऱ्याच्या हातून जर घेतलं तर पदरामध्ये जास्त पडल्याशिवाय राहत. हा सिद्धांत जी महाराज विठ्ठल. म्हणून यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, यांचा अनुभव घेतला पाहिजे. मला एकदा कीर्तनात एका जणांनी उभं राहून विचारलं म्हणजे महाराज अहो काय ते संत, त्यांचा काळ कोणता, आमचा काळ कोणता. आता चालू धरतीचं सांगा. आणि बऱ्याचशा लोकांना चालू धरतीच पटतं महाराज. ज्या कीर्तनकार पुस्तकं वाचत नाही, जो कीर्तनकार पिक्चर बघतो आणि कीर्तन करतो त्याची कीर्तन खूप लोकांना आवडल्याशिवाय राहत हे काय नको. माणसं म्हणतात चालू धरतीचं. आज चालू धरतीचं काय, प्रत्येकाच्या घरामध्ये घडतच ये ना, अजून काय पाहिजे तुम्हाला. त्याने मला सांगितलं म्हणजे महाराज तो काळ कोणता, आपला काळ कोणता, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला कसं कामात येईल, त्यांचं जीवन आपल्या काय कामाचं. तर मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न आहे, सगळेजण उत्तर द्या. छत्रपती शिवाजी महाराजांना आईसाहेब जिजाऊंनी घडवलं कुणाच्या गोष्टी सांगून. सैराटच्या.
अजून प्रश्न सुरू नाही होईल हे का नाही कीर्तनानंतर विचारले जातील मग लक्ष देऊ नाही का छत्रपतींना ऐसा जिजाऊंनी घडवलं संतांच्या महापुरुषांच्या शूरवीरांच्या देवांच्या गोष्टी सांगून मग तो कालखंड कोणता त्याचं युगच वेगळं होतं ना महाराज मग त्या युगात जर छत्रपतींच्या जीवनामध्ये कामात येऊ शकतं तर साधू संतांचं जीवन आपल्या कामात येऊ शकत नाही प्रत्येक गोष्टीची गोष्ट आहे साहेब जिजाऊ छत्रपतींना सांगायच्या एके दिवशी छत्रपतींना मांडीवर बसवलं छत्रपती लहान होते आणि म्हटलं शिवबा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण नावाचं गाव आहे त्या गावाला संत एकनाथ म्हणून एक संत होऊन गेले लक्ष देऊ नका संत एकनाथ म्हणून संत होऊन गेले त्या पैठण मध्ये एक गरीब कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये एक मुलगा होता त्या मुलाचं असं म्हणणं होतं की या आईवडिलांनी मला रोज पुरणपोळ्या दिल्या पाहिजे पण ते गरीब कुटुंब रोज कुठून आणेल शक्य नाही ना महाराज अहो रोज जेवण लांबची गोष्ट आहे 2-2 दिवस जेवायला मिळत नाही त्यातल्या त्यात पुरणपोळ्या कसं शक्य म्हणून तो पोरगा त्या दिवशी त्या आईकडे पुरणपोळ्या मागत होता आणि त्या आईला इतका राग आला त्या आईने 2 कानाखाली दिल्या पोरगा रडायला लागलं गल्लीमध्ये रडायला लागलं गल्लीतील लोक गोळा झाली आणि त्यांनी म्हटलं हो ताई का मारता पोराला ती म्हटली हो आज रोज पुरणपोळ्या मागतो कुठून आणून देऊ आम्ही गरीब आम्हाला साधं खाणं मुश्किल आहे पुरणपोळ्या कुठून आणायच्या मग त्यांना सांगितलं म्हणजे ताई मग चिंता नका करू म्हणे काय म्हणे एक काम करा या पोराला संत एकनाथांच्या घरी घेऊन जा तिथं रोज मांडे भोजन असतं संतांसाठी रोज संतांच्या पंगती असतात म्हणे मग म्हणजे यांना त्यांच्या घरी घेऊन जा त्यांच्या घरी सोडून द्या ते सांभाळतील आणि रोज याला जीव घालतील ते म्हणे का रिकाम का बरं पोचतील म्हणे नाही ते शांती ब्रह्म आहे संत उदार असतात महाराज ज्याची अपंगिता नाही त्याची धरी जो हृदय ज्याला जगाने टाकून दिलंय त्याला संत जवळ करतात ही संतांची भावना आहे महाराज हे संत हृदय ती गेली त्या पोराचं नाव तर गावबा काय नाव सांगितलं गावबा आता हे नाव लक्षात ठेवा गावबा त्या गावाला हात धरला त्याला एकनाथ महाराजांच्या घरी घेऊन गेले आणि म्हटले बाबा आमचा हा पोरगा आहे हा रोज पुरणपोळ्या मागतो म्हणे मग म्हणे आमची अशी इच्छा आहे याला तुम्ही तुमच्या घरी ठेवून घ्या ना बाबा म्हणे वा 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 काही हरकत नाही चढ रे बाळा तो म्हणे मी काय करायचं काहीच करू नको पुरणपोळ्या खायचं आणि झोपायचं तुला आवडतात ना काहीच काम नाही तो गावाच्या घरी राहायचा 2 वेळेस पुरणपोळ्या दाबून खायचा पण काहीच काम करायचं नाही झोपायचा गावातील लोक एकनाथ बाबांना सांगायची महाराज काय हो या गावात रिकाम त्याला काय पोचता या काही कामाचा नाही काही करत नाही रोज जेवतो झोपतो नाही असू द्या आईसाहेब जिजाऊ सांगतात शिवा नाथ बाबांनी त्या पोरामध्ये काय बघितलं काय माहिती पण त्या पोराला स्वतःच्या घरी ठेवून घेतलं 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष नाही जवळ 25 वर्ष त्या गावबाला पोचला गावबा मोठा झाला एके दिवशी असा दिवस उठला की नाथ बाबा रामायणाचं प्रवचन करत होते लिखाण करत होते आणि एके दिवशी त्यांच्या मनामध्ये आलं की आपण आपलं अवतार कार्य संपवलं पाहिजे पहिले 2दा संपवलं होतं पण जगामुळे त्यांना परत उठून बसावं लागलं पण त्यांना वाटलं हा जगाचा नियम मोडून काही उपयोग नाही तुका म्हणे लोकीचा व्यवहार आहे त्या या लोकांचा व्यवहार आहे माणसाने शहाणपणामध्येच निघून जावं हे का नको आपण गेलं पाहिजे म्हणून नाथबाबांनी जगाला लोकांना सांगितलं म्हणे बघा मी उद्या जल समाधी घेणार आहे तुम्ही बाबा असं नका करू अजून थांबा काही दिवस म्हणे नाही मला थांबता नाही येणार मी उद्या गेलंच पाहिजे षष्टीचा पवित्र दिवस आहे मला उद्या गेलंच पाहिजे लोक रडायला लागले म्हणे हो बाबा इतकं सुंदर रामायणाचं चिंतन चालू आहे तुम्ही कशाला जाता मग हे रामायण आम्हाला कोण सांगेल तेव्हा नाथ महाराजांनी सांगितलं पुढचं रामायण तुम्हाला गावबा सांगेल पुढचं रामायण हा लिहिल तेव्हा लोकांनी म्हटलं हा गावबा हा फक्त खातून झोपतो हा काय कामाचा आहे नाथबाबा म्हणे हा सांगेल आणि गावबाच्या डोक्यावर हात ठेवला त्याला अनुग्रह दिला नाथबाबाने दुसऱ्या दिवशी जल समाधी घेतली आणि पुढचं लिखाण गावबाने केलं महाराज रामायणात आम्ही जरी वाचतो कोणी जरी वाचतं तरी समजत नाही कुठून नाथबाबांचं संपत आणि कुठून गावबाचं सुरू होतं इतकं दिव्य आणि भव्य ग्रंथ गावबाने पुढे कंप्लीट केला शिवा सांग बरं मला तू याच्यातनं काय शिकला
आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आईसाहेबांना सांगितलं, आईसाहेब मी याच्यामधनं हा बोध घेतला की जर कोणी आपल्याकडे असेल आणि त्याच्यामध्ये एखादा जर चांगल्या गुणाची आपल्याला अनुभूती आली तर त्या माणसाला विना सायच ठेवून घ्यावं, तो रिकामा का असेल. वा वा वा, योग्य भेद घेतला हो. आईसाहेब निघून गेल्या. थोडे दिवस गेले. आता हे झालं संतांच्या जीवनातला प्रसंग. मला सांगायचं हा प्रसंग आपल्या जीवनात कसा येतो. एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराज लाल महालाच्या गॅलरीमध्ये बसले होते. लग्नाची वरात चालली होती. प्रसंग सगळ्यांनी ऐकलाय, फक्त मी माझा मुद्दा सांगून जातो. लग्नाची वरात चालली होती, तर लग्नाच्या वरातीमध्ये एक पोरगा अशी काठी फिरत होता. छत्रपतींनी त्या पोराकडे बघितलं, लहानसा पोरगा, आणि शिपाई सांगितलं म्हणे, अरे बोलू ना त्या पोराला. शिपाई गेला म्हणे, बाळा तुला छत्रपतींनी बोलवलं. त्याला इतका आनंद झाला, उड्या मारत झाला महाराज. छत्रपतींसमोर उभा केला म्हणे, बाळा काय नाव तुझं. त्याने म्हणे, हे काय करतो. म्हणे, महाराज मी ही काठी फिरवतो. म्हणे, असं अजून काय येतं तुला. तो म्हणे, मी दांडपट्टा फिरवतो. म्हणे, असं तू माझ्याकडे राहशील. म्हणे, हो. म्हणे, काय हे असं का फिरवतो. तो म्हणे, महाराज आम्ही गरीब येतो, आम्हाला 2-2, 3-3 दिवस जेवायला मिळत नाही. हे असं फिरवलं ना तर लोक आनंदित होतात. लोक मला 1 पैसा 2 पैसा देतात आणि ते घेऊन सहज आमचे 2-3 दिवस निघून जातात, म्हणून हे करतो. छत्रपतींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. महाराज माझ्या राज्यामध्ये पण लोकांनी ही परिस्थिती, ही जाणणारा, ही परिस्थिती बघून रडणारा तो राजा होता महाराज, म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतात. तुम्ही आजच्या राजांसमोर मरून जा महाराज, काही घेणं देणं नाही ना, काही घेणं देणं नाही. छत्रपतीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हटले, राजा माझ्याकडे राहतील. म्हणे, हो महाराज. मी काय काम करायचं. काहीच करायचं नाही. तू फक्त तू दानपट्टा फिरवतो ना, रोज पद्धती फिरवायचं, जेवणाची वेळ झाली की जेवण करायचं. तुम्ही महाराज असं ना त्या पोराला ठेवून घेतला. त्याला सुद्धा हे नाथ बाबाचं चिंत छत्रपतीच्या डोक्यामध्ये आला. वा वा, गावावर ठेवून घेतला होता ना, आपण पण याला ठेवून घेऊ. आणि तू रोज दानपट्टा फिरवायचा. त्याला सांगितलं, तू अशी प्रॅक्टिस कर की मी तुझी ज्या दिवशी परीक्षा घेईल त्या दिवशी मात्र तू त्या परीक्षेमध्ये नापास होता कामा नाही. तू जर नापास झाला तर त्या क्षणाला मी मेलेलो असेल. इतकं लक्षात ठेवायचं. पोरांच्या डोक्यामध्ये घालून घेतलं महाराज. इतका तरबेज झाला, इतका तरबेज झाला, 12 फूट उडी मारून माणूस कापून टाकायचा. इतका तरबेज झाला. 1 नाही 2 नाही, त्याला सुद्धा 25 वर्ष पोचला. आणि असा प्रसंग आला, महाराजांच्या कानावर बातमी आली की अफजल खान 40,000 फौज फाटा घेऊन येतोय. अफजल खानला प्रतापगडाजवळ बोलवलं. मी सगळा प्रसंग सांगत नाही, तुम्हाला सगळा माहिती. प्रतापगडाजवळ बोलवलं. महाराजांनी अफजल खानाचा अभ्यास केला. अफजल खानामध्ये किती ताकद आहे. महाराज तो घोडा उचलून घेतो असं. आणि त्याची काय खासियत आहे. त्याची खासियत अशी आहे की तो माणसांना भेटीसाठी बोलवतो आणि त्यांना मान दाबून मारून टाकतो. म्हणजे असं. मग त्या अफजल खानाच्याच मापाचा संभाजी कावजी म्हणून महाराजांच्या सैन्यामध्ये एक शिपाई होता. त्या संभाजी कावजी सोबत महाराजांनी रोज कुस्ती करायला सुरुवात केली. रोज प्रॅक्टिस केली. 1 महिना प्रॅक्टिस केली. स्वतःला तयार करून घेतलं आणि त्या सगळ्या युद्धाचं नियोजन केलं. नियोजनबद्ध नियोजन सगळ्यांना माहिती. आणि दुपारची भेटीची वेळ ठरली. 40,000 फौज. अफजल खानच्या सोबत आहे सय्यद बंडा, जो 9 फूट उडी मारून माणसाला कापून टाकतो. मग सय्यद बंडाला सामान्यासाठी त्या व्यक्तीला सोबत घेतलं. त्याचं नाव होतं जीवा महाला. काय नाव सांगितलं. जीवा महाला. त्याला सोबत घेतलं. अजून कोण. म्हणे कृष्णाजी भास्कर. काय करतो तो. म्हणे महाराज तो तलवार चालवतो. मग छत्रपती म्हणे त्याला मी सांभाळून घेतो. मग 10 लोकांची फौज घेतली. संभाजी कावजी, जीवा महाला, स्वतः छत्रपती आणि 7 अजून वेगळे शिलेदार. 10 जण गडावरून खाली आले. नियोजन ठरलं. शामियाना उभा केला. शामियानामध्ये 3च लोक आहेत. कृष्णाजी भास्कर, अफजल खान आणि सय्यद बंडा. महाराजांनी विचारलं शिपायला कोणकोण मध्ये. 3 लोक आहेत. मग सय्यद बंडाला बाहेर जायला सांग. कृष्णाजी भास्करला लांब उभं कर. कसं नियोजन केलं. म्हणे महाराज यांना लांब करावं, महाराज याला घाबरतात. म्हणे असं त्यांना मागे केलं. महाराजांनी संभाजी कावजीला सांगितलं, तू गेटवर उभा राहा. तू शामियानामध्ये अजिबात यायचं नाही. जरी त्या अफजल खानाने मला मध्ये मारून टाकलं तरी मध्ये यायचं नाही. नियोजन किती पक्का असायचं महाराज. आता ही शिवजयंतीचा कार्यक्रम नाही, त्यात स्पेशल 2 तास पाहिजे. हे का नको. नियोजन इतकं. नियोजनामध्ये 1 नंबर जर कोणी असेल तर भगवान कृष्ण म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज. त्याला गोरिल्ला नीती म्हणतात. संभाजी कावजीला गेटवर उभा केला आणि जीवा महाला आणि छत्रपती शिवाजी महाराज दोघच जण मध्ये शिरले. छत्रपतींनी जीवा महाराज सांगितलं, जीवा तू फक्त सय्यद बंडा सांभाळायचा.
भेटी दरम्यान अफजल खानाने मला मारून टाकलं तरी चालेल, पण अफजल खानावर तू आक्रमण करायचं नाही. तू फक्त सय्यद बंडाच सांभाळायचा. पक्क नियोजन ठरलं. नियोजनामध्ये काहीच चूक होता कामा नाही. सय्यद बंडाला पण अफजल खानाला सांगितलं, जेव्हा मला येतोय असं ऐकलंय की तो पण दानपट्टा चालवण्यामध्ये तरबेज आहेत म्हणे. महाराज माझ्या समोर कोणी ते तर आपल्याला माहिती. असं नियोजन ठरलं. ते गाठीवर राहिले आणि जीवनामध्ये कधीच कुणाला शत्रूला कमजोर समजायचं, कधीच कमजोर समजायचं नाही महाराज. हा त्यांनी काय लावलं की आपण निवडीत असतो असं होत. माणसाने खंबीर राहिलं पाहिजे, खंबीर राहिलं पाहिजे. घटना अशी, जीवा मला छत्रपती मध्ये गेले. अफजल खान उठून उभं राहायला म्हटलं हा शिवाजी. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाकडे बघितलं, अफजल खानाकडे बघितल्यानंतर इतका राग आला, इतका राग आला. कारण कोणता हा अफजल खान? हा तोच अफजल खान की ज्याने शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाला संभाजी महाराजांना मारून टाकलं. हा तोच अफजल खान की ज्याने शहाजी महाराजांना जेलमध्ये टाकलं. हा तोच अफजल खान की ज्याने हिंदूंची हजारो मंदिर पाडून टाकली. हा तोच अफजल खान ज्याने लाखो गायी कापून टाकल्या. हा तोच अफजल खान ज्याने पंढरपूरचं मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. हा तोच अफजल खान ज्याने तुळजापूरचं मंदिर भंग करण्याचा प्रयत्न केला. हा तोच अफजल खान ज्याने हजारो हिंदू कापून टाकले. हा तोच अफजल खान ज्याने शेकडो हिंदू महिलांवर बलात्कार केले. हा तोच अफजल खान. आणि आता हा 32 दातांचा भोकर हा मेलाच पाहिजे इतका क्रोध छत्रपतींच्या अंतःकरणामध्ये. छत्रपती पुढे आले आणि एकटा त्याच्याकडे बघायला लागले. हा हसत होता, याला स्वतःच्या अहंकार होता, स्वतःच्या ताकदीवर. जवळ दोघी जण आले, गळाभेट झाली. त्याने महाराजांची मान दाबली, मागून कट्यार काढली, जोरदार पाठीवर वार केला. कट्यार सर्रकन गेली. तितक्या सय्यद बंडाने छत्रपती शिवाजी महाराजांना वार करण्याचा छत्रपतींकडे बघितलं. छत्रपतीनं दगा चालवला. छत्रपतीनं वाघनखं काढली, कोपसली आणि कोतारा बाहेर काढला. अफजल खान जोरात ओरडला, दगा. तो कोसळला. सय्यद बंडाचं लक्ष गेलं, अरे बापरे अफजल खान मारून टाकला. त्याने लगेच छत्रपतींवर वार केला. पण त्याने छत्रपतींवर वार केला तर वाराच्या बाबतीत छत्रपती निश्चिंत होते. त्याने वार केला पण जीवा महालाने वेळेवर त्याचा हात वरच्या वरती कापून टाकला. हात बाजूला पडला. दुसऱ्या वाराने त्याला कापून टाकला. कृष्णाजी भास्कराने तलवारीने डोक्यावर वार केला. चिलखत होतं. छत्रपतीने कृष्णाजी भास्कराला पण मारून टाकलं आणि इतिहासकारांनी लिहून टाकलं, होता जीवा शिवा. एकनाथ महाराजांच्या जीवनाचा हा प्रसंग छत्रपतींनी आपल्या जीवनामध्ये जशाचा तसा उतरवला. म्हणून संत जीवन, देवांचं जीवन, महापुरुषांचं जीवन इतिहास काय शिकवता? इतिहास हा विषय त्याच्यासाठी आहे की पूर्वीचे लोक घडून गेले, तुम्ही सुद्धा तसं घडण्याचा प्रयत्न करा. याची उदाहरण नाही देतात का अभ्यासक्रमामध्ये? का मागचं देतात? कारण मागचं ही अनुकरणीय आहे. मागचं आपण शिकलं पाहिजे. म्हणून संत जीवनातला जो अनुभव आहे तो अनुभव आपल्या कामाला येतो. अभंग बघा कसा विचित्र आहे. अभंग असा विचित्र आहे. अभंग तुकोबारायांसारख्या महाज्ञानी संतांचा आहे, पण लिहिताना फार मोठी शंका आहे बाबा. अभंगाची रचना असते, देव असे चित्ती त्याची घडावी संगती. म्हणजे पहिल्या चरणाचा अर्थ आहे की मला संतांची संगत घडू द्या. चला काही हरकत नाही. पहिल्या चरणामध्ये संगत मागितली, हरकत नाही. तिसऱ्या चरणामध्ये मागितलं हरी जनासवी भेटी नव अंग संग तुटे. म्हणजे पुन्हा संतांची संगत मागितली. म्हणजे पहिल्या चरणामध्ये पण संतांची संगत, तिसऱ्या चरणामध्ये पण संतांची संगत. चौथ्या चरणामध्ये तुका म्हणे जिने भले संत संघर्ष त्याने, म्हणजे संतांची संगत. पूर्ण अभंगामध्ये फक्त एकच गोष्ट मागितली, संतांची संगत. पूर्ण अभंगामध्ये. मग याचा अर्थ असा होतो का की तुकोबारांना मागता येत नाही? का असा होतो की तुकोबारांकडे दुसरे शब्दच नाही? या दोघेही गोष्टी होत नाही. जेव्हा एखादा व्यक्ती एकच गोष्ट वारंवार मागतो याचा अर्थ ती गोष्ट अत्यंतिक महत्वाची आहे. आणि जीवनामध्ये खरंच महाराज फक्त संगतच महत्वाची. तुम्ही कोण्या आई वडिलांच्या पोटी जन्म घ्या याला महत्व नाही. कोण्या पत्नी सोबत लग्न करा याला महत्व नाही. कोणत्या घराण्यामध्ये जन्म घ्या याला महत्व नाही. कुठल्या शाळेमध्ये शिका याला महत्व नाही. पण जीवनामध्ये तुम्ही कुणाचीच संगत करावी याला मात्र फार महत्व. संत संग धरा. झाडाखाली उभा आहे. कशाचं झाड? ताडीचं झाड. त्याच्या हातामध्ये काचेचा ग्लास आहे, ग्लासामध्ये दूध आहे. तो व्यक्ती दूध पितोय. कोणत्या झाडाखाली उभा आहे?
ताडीच्या झाडाखाली दूध पितोय. येणारे जाणारे काय म्हणतील, हा काय पितोय, काय पितोय, दूध. पण काय म्हणतील, हा का म्हणतील असं, कारण तो ताडीच्या झाडाखाली उभा आहे. हा संगतीचा परिणाम आहे. तुमची लायकी काय ही याच्यावरून ठरते की तुम्ही कोणामध्ये राहता. जीवनामध्ये संगत फार महत्वाची आहे महाराज. कुणाच्या मागे जायचं, कुणासोबत चालायचं. मला वाटतं आम्हाला लहानपणी एक गोष्ट होती, दुसरी मध्ये का तिसरी मध्ये, आता जे जग आहे ना अनावधानाने एक पडतो, सगळं जग त्याच्या मागे पडतंय. कुठं जायचंय कुणालाच माहिती नाही, कुठपर्यंत चालायचंय कुणालाच माहिती नाही, नेमकं काय मिळवायचंय कुणाला काहीच नाही. जग पडतंय, सर्वजण पडतंय. लहानपणी आम्हाला एक गोष्ट होती, एक ससा एका झाडाखाली बसलेला होता. सशाच्या अंगा, सगळ्यांना माहिती ही गोष्ट, सशाच्या अंगावर एक पान पडलं झाडाचं. सशाला असं वाटलं अंगावर काय पडलं, आभाळ पडलं. ससा वेगाने पडायला लागला. सशाला काहीतरी गंभीर झालं असेल, ते पण पडायला लागले. तर हारणीपेक्षा गाढव वेगाने. हारणीला पुढे कोणाने विचारलं कुठे पडतात, त्यांनी गाढवाला विचारलं. आता कुणाला विचारलं याची पण माणसाला अक्कल पाहिजे. त्यांनी गाढवाला विचारलं कुठे पडतात, गाढवाने पडा पडा पडा, ते पण पडायला लागले. पुढे लांडगा होता तो पण पडायला लागला. पुढे वाघ होता, वाघाने यांना विचारलं म्हणे काय कुठे पडता, ते म्हणे पडा महाराज पडा. वाघ जंगलाचा राजा, पडा पडा पडा, वाघ पण पडायला लागला. पुढे सिंह होता, सगळ्या प्राण्यांचा राजा. सिंह म्हणे कुठे पडता, ते म्हणे महाराज पडा, मोठं संकट आलंय, पडा पडा पडा. सगळे जण पडताय. का पडताय कुणालाच माहिती नाही. कुठपर्यंत पडायचंय ते एकमेकांमध्ये चर्चा करायला लागले. पडता पडता म्हणे का रे काय कुठपर्यंत पहिलं येतो म्हणे आपल्याला माहिती हो म्हणे का रे कुठे सुरुवात करी ही बी तपास नाही म्हणे आपला मुखडदम कोण आहे आता तिथे कोणीच माहिती नाही. बापरे म्हणे का रे सकाळचा पहिला आता म्हणे हा मग काही चहा पाणी नाश्ता काहीच नाही. सकाळचा नुसता येणार पै राहिलो हे काय नको कुठे थांबण्याचे कुठेच नाही. दिंडी नाश्ता अजिबात नाही, यजमानच नाही हे काय नको. फक्त पडायचंय. एक पडतो म्हणून सगळेच पडायला लागले. कुठून पडायला सुरुवात केली कुणाला माहिती नाही, कुठपर्यंत पडायचंय कुणाला माहिती नाही. फक्त पडायचं एवढंच सगळं डोक्यामध्ये. काहीतरी मोठं संकट आहे आणि आपल्या सगळ्यांपेक्षा फास्ट पडायचं एवढंच डोक्यामध्ये. आणि तसंच आज आहे फक्त पडायचंय. कुठं कुणालाच माहिती नाही. जीव जन्माला येतो, जगतो 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 आणि एखाद्या दिवशी मरून जातो. जन्मापासून मरेपर्यंत जीवाला जीवन जगावं लागतं. पण जन्मापासून मरेपर्यंत जीवन का जगावं हे मात्र कधी शोधत. देवे दिला देह भजना गोमटा. देवाने हा देह भजन करण्यासाठी दिलाय, भक्ती करण्यासाठी दिलाय. त्याने वैकुंठामधून आपल्याला पाठवलंय कारण त्याच्यातनं आपल्याला तयार केलंय. ममै वंशो जीव लोके जीव भूता सनातन. प्रत्येक जीव माझा अंश आहे आणि फक्त अंश तयार करून दिला नाही महाराज. भूतवा देह ना प्राणी नाम देह मासिता. प्रत्येकाच्या देहामध्ये स्वतः येऊन बसला. पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्वतःने वास केला. म्हणून असा जो प्राणी याने माझ्यापासून लांब जावं आणि परत माझी प्राप्ती करून घ्यावी या हेतूने प्रत्येकाला पाठवलंय. पण लोक तो हेतूच विसरून गेले आणि या माया नगरीमध्ये सगळे जण दुर्फुटून गेले. मग कुठे जायचंय याच्यासाठी जीवनामध्ये संगत पाहिजे. संगत चांगल्या संगतीचा चांगला परिणाम आणि वाईट संगतीचा जीवनामध्ये संगतच ठरवते हा काय बनेल. संत संगतीचे काय सांगू सांगितलं. चांगल्या संगतीचा चांगला परिणाम, वाईट संगतीचा वाईट परिणाम. संगत करना बडन की तो बडत बडत बड जाय व संगत करना गधे की तो दो लाता अशी म्हणे महाराज. तुम्ही मोठ्याची संगत केली की तुम्हाला मोठं होण्यापासून कोणीच वाचू शकत. हा माझा जीवनात अनुभव. अनादानाने जीवांची संगत झाली. कितीतरी जिल्ह्यांमध्ये फिरणं होते. कधीतरी लोक इतके प्रेम करतात, इतके वेडेपिसे झाले. किती लोक प्रेम करतात. खरंच गर्व नाही पण खरंच अभिमान वाटतो जीवनामध्ये की लोकांनी माणसांनी प्रेम करावं. म्हातारी माणसं येऊन श्रद्धेने पायावर डोकं ठेवतात. कितीतरी गावांना माझे कितीतरी कार्यक्रम झाले. मागच्या 1 महिन्यामध्ये ढाकऱ्या गावाला 6 कार्यक्रम झाले एका महिन्यात.
लोकांनी इतकं सलग ऐकावं, इतकं प्रेम करावं. मग कधी कधी माणसाला अभिमान वाटतो की आपण, पण हे सगळं मोठ्यांची कृपा असते, मोठ्यांची कृपा असते. महाराज मी जेव्हा सांगतो, आता आबा वगैरे आम्हाला विचारलं महाराज कुठे डाक्टर का, काय डाक्टर आले, परत 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 स्त्री लोक ऐकतात, पोर परत परत ऐकतात. तरवाडे किती म्हणजे या गावांना माझे 18-20 कार्यक्रम होऊन गेले. ते लोकांना अजून ऐकायचं जे म्हणजे किती प्रेम करतात. हा फक्त मोठ्या संगतीचा परिणाम आहे. मग संगत जीवनामध्ये फार महत्वाची. मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगेल. एकदा माझं नाशिकला कीर्तन होतं, त्यांचं ज्वेलर्सचं दुकान होतं. त्यांच्या घरी गेलो, ते म्हणजे महाराज जेवणाला अवकाश आहे, तुम्ही जीवनामध्ये हिरा बघितला, हिरा. पहिले वाईट संगीताचा वाईट परिणाम सांगतो. त्यांना म्हटलं जीवनामध्ये हिरा नाही, कधीच नाही बघितला, टीव्ही मध्ये बघितलाय फक्त डायमंड. म्हणजे महाराज मग चला आमचं डायमंडचं दुकान तुम्हाला दाखवतो. मग ते त्यांनी बॅटरी घेतली, एक अंधारा खोलीमध्ये घेऊन गेले. म्हटलं का बॅटरी दिवसा नाही म्हणे, चला तुम्ही. एक अंधारी खोली होती, त्याच्यामध्ये बॅटरी लावली. एक मोठी कपाट होती, त्या कपाटामध्ये कपाट उघडवली. एक असं मोठी अलमारी होती, ती उघडवली. एक मोठासा डबा होता, तो उघडवला. त्याच्यामध्ये परत एक डबा होता, तो उघडवला. त्याच्यामध्ये एक पितळाचा डबा होता, तो उघडवला. त्याच्यामध्ये एक तांब्याचा डबा होता, तो काढला. अल्युमिनियमचा डबा होता, त्याच्यामध्ये एक चांदीची एवढीशी डबी होती. ती चांदीची डबी काढली, त्याच्यामध्ये छोटीशी सोन्याची डबी होती. सोन्याची डबी उघडवली, त्याच्यामध्ये लाल कपड्यामध्ये बांधलेला होता. त्यांनी काढला, हातावर ठेवला. म्हणे महाराज याला हिरा म्हणतात. मी तो हातामध्ये घेतला. हिरा बाहेर काढल्याबरोबर बॅटरी बंद करावी लागली, कारण हिरा हा स्वयंप्रकाशित आहे. तो हिरा काढल्याबरोबर रूम मध्ये प्रकाश निर्माण झाला. म्हटलं अरे बापरे, मी तो बघितला, इतका सुंदर होता. त्यांना म्हटलं काऊ हा इतका सुंदर हिरा, पण काऊ म्हटलं हा ओरिजिनल का. म्हणे हो महाराज असं काय करता, ओरिजिनल डायमंड. म्हटलं हा ओरिजिनल हे कशावरून. ते म्हणे महाराज तुमच्या तुकोबरांनी याची एक परीक्षा सांगितली. हिरा ऐरणी देविता. म्हणजे महाराज याचा एक अभ्यास आहे. हिरा ओरिजिनल वर खातं, याला काय करायचं, लोखंडाच्या आयरनीवर ठेवायचं आणि वरून घडाने घाव घालायचा. आयरन कशाची आहे, लोखंडाची. घन कशाचा आहे, लोखंडाचा. याला आयरनीवर ठेवायचा, वरून घणाने घाव घालायचा. हा जर ओरिजिनल असेल तर हा एक तर आयरनीमध्ये तरी जाईल, एक तर घणामध्ये तरी जाईल, पण फुटणार नाही. असा जो असतो तो ओरिजिनल हिरा. आणि डुप्लिकेट दंका मारल्याबरोबर चुरा चुरा होते, त्याला डुप्लिकेट म्हणतात. म्हटलं मग का हो, याला दंका मारला आणि हा जर आयरनीमध्ये घुसून गेला मग काय कामाचा, तो निघणारच नाही. ते म्हणे माग निघतो ना. म्हटलं कस काय, म्हणजे हे पण तुमच्या तुकोबरांनी सांगितलंय. हिरा आयरनीमध्ये घुसला की त्याला काढायची एक पद्धती आहे, लक्षात ठेवा. तुमचा हिरा जर घुसला तर कसा काढायचा. हिरा जर आयरनीमध्ये घुसला तर त्याला काढायची एक पद्धत आहे, संतांनी सांगितलेली. हिराची बायको असते हिरकणी, आणि बराच जण याच्याशिवाय घरना बाहेर निघतं हे का नको. हिराची बायको असते हिरकणी. म्हणजे महाराज हिरकणी कोणती, ती काच कापते बघा, काचावर अशी फिरवली की काचाचे 2 तुकडे करून टाकते, त्याला हिरकणी म्हणतात. ती हिरकणी आणायची आणि म्हटलं मग ती टोचायची नाही, टोचायची गरजच नाही. ती आणायची आणि फक्त समोर दाखवायची. हा लगेच खालून म्हणतो आय एम कमिंग, हे काय नको. अरे खरं ना मला अनुभव आहे ना मला. माझ्या मेडिकलला लोक गप्पा मारायला येऊन बसतात. घरून जर एखादी महिला आली समोर नुसती उभी जरी राहिली, आरोग्य मानण्याची गरज नाही, गेलं आपलं घर चाललं, हे का नको. काय करतो की काय माहिती, फार पावर असतो घर. आम्ही आता मागच्या लग्न सीझन गेलं ना, आम्ही अशी गप्पा मारत बसलो होतो. एका बहिणीच्या तिच्या नवऱ्याला फक्त असं केलं, असं आरोडी पण मारली, फक्त असं केलं. हा म्हणे महाराज 1 मिनिट आलं. म्हणजे हा या का बरं, म्हणे बघायला. तिथं गेला आणि त्यानं सांगितलं म्हणे बोल काय काम, काहीच नाही. म्हणून तो असं का बघ केलं, म्हणजे असं यासाठी करत या बोटला किती ताकद आहे बोट ती चेक करून घेऊन. आणि खरंच महाराज खरंच सन्मान केलाच पाहिजे. तुम्हाला एक सांगू, महाराजांनी पहिल्या दिवशी धर्म कर्म आणि वर्मावर बोलले. दुसऱ्या दिवशी कर्म ज्या जागेवर जे करायला पाहिजे तोच आपला धर्म असतो.
वसुदेवाने देवकी मातेसोबत लग्न केलं. लग्न केल्यानंतर वसुदेव एका राजाचा राजा आहे, त्याची प्रजा आहे, सिंहासन आहे, सगळ्यांच्या जबाबदारी आहेत. एवढ्या जबाबदाऱ्या असताना त्यांनी देवकी मातेसोबत लग्न केलं. आणि आकाशवाणी झाल्यानंतर जेव्हा कंस मारायला सुटला तेव्हा त्यांनी कंसाला सांगितलं, कंसा भल्या माणसा काहीला मारतो, बाई माणसाची काही युद्ध करतो म्हणे, मग इथं आठवण तुला मारणार आहे ना, आम्हाला जेलमध्ये टाकून दे. म्हणजे त्यावेळेस वसुदेवाला फक्त पत्नीचं संरक्षण करणं हाच आपला धर्म वाटला. तिथं खंबीरपणे संरक्षण केलं आणि जवळ 15 वर्ष जेलमध्ये आपल्या पत्नीसोबत राहिला. राजाचं काय झालं असेल काय माहिती, प्रजेचं काय झालं असेल काय माहिती, पण तेव्हा त्यांना फक्त आपली पत्नीची सुरक्षा करणं हाच आपला धर्म वाटला. आणि माणसानं तेच केलं पाहिजे. ज्यावेळेस जे योग्य आहे ते करून मोकळं होऊन जायचं, त्याला योग्य धर्म म्हणतात. ती हिरकणी दाखवली की हिरा वरती निघून येतो. त्याला म्हटलं, मग का हो, हा एवढा टन हिरा पण डब्यात डबा 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 त्याच्यात डबी त्याच्यात हा इतका अंधारामध्ये का बरं ठेवला? याला पुढच्या रूम मध्ये मस्त शोकेस मध्ये सजवून ठेवायचा. प्रत्येक जण बघतील म्हणे, मला याला मोकळ्या जागेवर ठेवता नाही येत. म्हटलं का बरं? म्हणे हा इतका जरी टळक आहे पण याला एका गोष्टीचा धोका आहे, एकदम शुद्र पाणी ढेकून नावाचा, आणि त्याचा याला स्पर्श जरी झाला तरी हा काय होऊन जातो? ढेकणाच्या संगी हिरा जो भंगला, इतका टणक पण एक शुद्र ढेकणाची जरी संगती झाली, स्पर्श झाला तरी याचा काय होऊन जातो? चुरा होऊन जातो. हा वाईट संगतीचा वाईट परिणाम. चांगल्या संगतीचा चांगला परिणाम, वाल्या कोडी सगळ्यांना माहितीये का? काय करायचा वाल्या? लुटमार करायचा, आलेल्या लोकांना मारायचा, त्यांच्याकडनं द्रव्य हिसकून घ्यायचा, संसार चालवायचा, वाईट कृत्य करायचं. जीवनामध्ये फक्त काही क्षण नारदांची गाठ झाली महाराज, आणि अवघड जीवनच बदलून गेलं. वाल्याचा वाल्मिकी झाला महाराज, आणि वाल्मिकी झालाच नाही, इतका अधिकार प्राप्त झाला. बाबा कोडियाची कीर्ती वाढली, गहन केले रामायण रामा आधी. रामाच्या अगोदर रामायण लिहून टाकलं महाराज, इतका अधिकार प्राप्त झाला. हा चांगल्या संगतीचा चांगला परिणाम, वाईट संगतीचा वाईट परिणाम. म्हणून संगती धरावी सदा सज्जनाचे, संगती फार गोड प्रमाण दिलं. संगती करावी सदा सज्जनाची, दुर्जनाची सावली सुद्धा राहायची नाही. जीवनामध्ये संगत चांगला मित्र भेटला ना, घरी बसा टीव्ही बघा, पण वाईटाच्या संगतीमध्ये जाऊ एवढी संगत महत्वाची. म्हणून तुकोबाई इथं संगत मागता पण कुणाची मागत नाही. असा जो भक्त की ज्यांच्या अंतःकरणामध्ये देव राहतो, मला अशा भक्तांची संगती दे. अभंगाच्या पहिल्याच्या म्हटलं, तुकोबाला म्हणतात देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. इथे एक शब्द आहे, देव वसे चित्ती. तुकोबाने असं का म्हटलं? ज्याच्या चित्तामध्ये देव असतो तो. कारण समाजामध्ये 4 प्रकारचे लोक असतात, लक्ष देऊ नाही का? समाजामध्ये 4 प्रकारचे लोक आहेत. एक वर्ग असा आहे की तो वर्ग अंतःकरणामध्ये कपटी पण तोंडाने गोड बोलतो. अंतःकरणामध्ये कपटी पण तोंडाने आपल्याशी बोलताना मात्र गोड बोलतो, पण आपल्याशी कपट त्याच्या मनामध्ये असतं. हा पहिला वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे अंतःकरणामध्ये आपल्याविषयी प्रेम आहे पण बोलताना कडू बोलतो. अंतःकरणामध्ये आपलं भलं व्हावं असं वाटतं पण आपल्याशी बोलताना मात्र कडू बोलतो. तिसरा वर्ग असा आहे की तो म्हणतो अंतःकरणामध्ये पण कडू आहे आणि तोंडाने बोलताना पण कडू बोलतो. आणि चौथा वर्ग असा आहे की तो अंतःकरणामध्ये पण निर्मळ आहे, गोड आहे, आणि बोलताना पण एकदम गोड बोलतो. जो अंतःकरणामध्ये गोड आहे, वाणीने पण गोड बोलतो, ही संत विभूती आहे. मृदू सबाह्य नवनीत कैसे सज्जनांचे चित्त नरम दह्यासारखे. तुकोबारांनी शब्द वापरलाय. नवनीत म्हणजे दही. दही किती कोमल असते तितकं कोमल संतांचं हृदय असतं. पण बोलताना पण सात आणि मवाड मिठुले आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे. बोलताना गोड बोलतात, अंतःकरण पण शुद्ध आहे, ही संत विभूती. तिसरा वर्ग सांगितला अंतःकरणामध्ये कपटी, बोलताना पण वाईट बोलतात, हे नालायक लोक ज्यांच्यामध्ये राहायचं नाही. दुसरा वर्ग सांगितला जे अंतःकरणामध्ये आपल्याविषयी प्रेम आहे पण बोलताना मात्र कडू बोलतात. याच्यात 3 लोक येतात. एक आई, 2 वडील आणि 3रे शिक्षक गुरु.
हे तीन लोक आपलं भलं व्हावं हे त्यांच्या अंतःकरणामध्ये असतं. हा विद्यार्थी हुशार व्हावा, याने अभ्यास करावा आणि काहीतरी मोठ्या जागेवर नोकरी लागावं हे शिक्षकांना वाटतं, म्हणून मारतात, शिव्या देतात, वागताना कडू दिसतात, वाईट दिसतात, पण आपल्याविषयी अंतःकरणामध्ये प्रेमच असतं महाराज. हा एक वर्ग आहे. उन्हात खेळलेल्या पोराला आई म्हणते बाडू सावलीत मर, तिला असं वाटतं की तो म्हणून जायला पाहिजे. बोलताना वाईट दिसते पण याचं भलं व्हावं असंच अंतःकरणामध्ये असतं. अभ्यास न करणारा पोरावर बाप म्हणतो ढाळ का, लाज वाटत नाही, खेळत बसतो, याच्या संगतीमध्ये राहतो, त्याच्या संगतीमध्ये राहतो, ही प्रगती तुझी. बोलताना कडू वाटतात पण अंतःकरणामध्ये माझ्या पोराने काहीतरी अचिव्हमेंट करावी हीच वाटते. म्हणजे अंतःकरणामध्ये प्रेम आहे पण बोलताना कडू. पण पहिला वर्ग आहे महाराज, अंतःकरणामध्ये कपटी पण बोलताना ही लोक इतकी गोड बोलतात, इतकी गोड बोलतात, इतकी गोड बोलतात पण 10,000-20,000 घातल्याशिवाय राहत. बोलताना गोड पण अंतःकरणामध्ये कपट आहे महाराज, कपट. हा एक वर्ग आहे. या वर्गाच्या बाबतीत फक्त 5 मिनिटं बोलतो आणि एक कथा सांगतो आणि कथेला कीर्तनाला पूर्ण विराम देतो. तत्पूर्वी मस्त सगळ्यांनी निर्मळ अंतःकरणाने हाताने टाळी वाजा, तोंडाने मस्त गोड देवाचं नाव घ्या. प्रकरण असं आहे की एक बगडा असतो, तो बगडा रोज एका धरणावर जायचा आणि धरणातले मासे वेचून वेचून खायचा. रोज आता हाच उद्योग, धरणावर जायचं आणि धरणातले मासे वेचून वेचून खायचं.
तर सगळ्या माशांच्या लक्षात येऊन गेलं की हा बगडा येतो आणि आपल्या भावंडीचे लोक उकळून येतो. म्हणून त्यांनी असा विचार केला की हा आला की याच्याकडे जायचंच नाही, आपण लांब राहायचं. कारण बगडा पाण्यामध्ये जात नाही, तो काठावरच उभा असतो. बगडा त्या दिवशी आला पण मासे त्याच्याकडे जायचंच नाही. त्यांनी इकडे तिकडे बघितलं, मासाच नाही जवळपास कोणी, तो जास्त पाण्यात जात नाही. बगड्याचं कधी निरीक्षण करा, तो दगडावरच बसलेला असतो, जास्त पाण्यात जात नाही. कोणताच मासा जवळ यायचा नाही. काय करावं असं करत करत संध्याकाळ होऊन गेली पण एक सुद्धा मासा त्या दिवशी जवळ आला. पूर्ण दिवस उपवास. तो घरी गेला, रात्रभर विचार केला महाराज त्यांनी, जर असंच चाललं तर मग आपल्याला मरावं लागेल. मग हे होता कामा नाही. मग त्यांनी रात्रभर विचार केला आणि रात्रभर विचार करून त्यांनी एक योजना तयार केली की आपण यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणायचे. त्यांनी एक योजना तयार केली आणि तो योजना घेऊन दुसऱ्या दिवशी आला, त्या धरणावर आला. आणि धरणावर आल्यानंतर तो त्या एका काठावर उभा राहिला, एका दगडावर उभा राहिला आणि उभा राहिल्याबरोबर त्यांनी डोळे बंद करून घेतले. एकदम लक्ष देऊन ऐका, शेवटचं उदाहरण. डोळे बंद करून घेतले, सगळे माशाने त्याच्याकडे बघितलं. म्हणे का रे, हा तर एकदम साधू सारखा उभा आहे. तो म्हणे रे, तो कसला साधू, आपले भरपूर जण उठवून नेले त्याने, तो साधू नाही. म्हणजे बघ ना, पण आज आपल्याकडे बघत नाही, काही नाही, डोळे लावून शांत उभा आहे. तो खरंच चांगला होऊन गेला असं. तो माडकरी नाही रे म्हणे, त्याने माडकरी नाही व्हा, हे का नाही, तो माडकरी नाही होणार, तो तसाच आहे. नाही हो म्हणे, खरंच वाटतोय म्हणे. मग चेक करायला पाहिजे. कोण चेक करेल? आता मांजरीच्या गड्यात घंटा बांधायचा, कोणता उंदीर जाईल, हे का नको. चेक करायचं, कोणता मासा जाईल त्याला चेक करायला. गेला तर त्याला पकडून घेईल. सगळे मासे म्हणे आम्ही नाही, मी नाही. पण एक जण, काही लोकांमध्ये खूप डेअरिंग असते महाराज, त्या डिपीवर सुद्धा चढ जातात, हे का नको. एक मासा म्हणे मी चेक करतो. म्हणे बघ बघ, हा काय हरकत नाही, मी चेक करतो. गेलो तो पुण्यतिथी करा. आणि तो गेला आणि त्या बगड्याच्या असा जवळून निघाला. बगड्याने त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्याकडे बघून हसला आणि डोळे बंद करून घेतलं. तो तिकडे गेला पब्लिक मध्ये आणि तो मला बघून हसला. तुम्ही असं म्हणजेच मग तो चांगला होऊन गेला, कारण खाल्लं नाही. मग दुसरा गेला, त्याच्याकडे पण बघितलं, हसला. तिसरा गेला, त्याच्याकडे पण बघितलं, हसला. की म्हणे पत्रिकेकडे बघून हसतो पण आज कुणालाच खात नाही, खरंच तो सुधरून गेला असेल. मग सगळा जण म्हणे, मग चला दर्शन तरी घेऊ. लोक इतके येळपट आहेत ना, 150 लोक मरून गेले ना. मला सांगायचाच नाही तो विषय. काय लोक किती काय चेक करत नाही, येण्यासारखे. त्या काय नाही, काय काय नाही. फार वाईट आहे महाराज. साधू कधी पण चेक केला पाहिजे. योग्य माणसाला शरण गेलं पाहिजे, योग्य माणसाच्याच मागे राहिलं पाहिजे. त्याला चेक करा. लोकांनीच, नालायक लोकांनी एवढा मोठा वाढवून टाकला, किती लोक आज कोणाकडनं आवडले जात नाही. एवढी मोठी मोठी करून टाकली ही लोक. तुम्ही त्याचं वागणं, त्याचं बोलणं, प्रत्येक गोष्टी बघायला पाहिजे. सगळे मासे म्हणे आपण त्याचं दर्शन घेऊ. सगळे जण दर्शनाला आले आणि जसे पण यांना जवळ येताना बघितलं, तो जोरात रडायला लागला, रोक्षी रडायला लागला. मासे म्हणे, दादा काय रडता? तो म्हणे, मी पापी आहे, मी वाईट आहे. ते म्हणे, काय झालं? मी म्हणे, मी तुमचे किती पूर्वज खाऊन गेलो, मी किती वाईट आहे. म्हणे, हो जाऊ द्या, पण आज काय रडता? म्हणे, नाही मला पश्चाताप झालाय. मला असं वाटतंय की या पापातनं मी मुक्त झालं पाहिजे. मी आत्ता आत्महत्या करून घेतली असती, पण असा विचार केलाय की आपण पहिले पाप शालन करायचं, म्हणजे तुमचं काहीतरी भलं करायचं. ते मासे म्हणजे तुमच्या मनामध्ये काय? मी असं ऐकलंय की हे धरण आटून जाणार आहे. म्हणून मला असं वाटतं, मी मोठा सरोवर बघितलाय की तुम्हाला सगळ्यांना इथून उचलायचं, तिथं सोडून द्यायचं. तुम्ही सगळेजण तिथं गेले की मी निवांत तीर्थयात्रा करेल. कोण सांगतो? लोक म्हणे, हो वा 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 वा. ते म्हणे, महाराज तुम्ही आम्हाला न्याल? हो, एक 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 मासा इथं उचलेल, त्या तिथं नेऊन. लोक म्हणे, असं थांबा 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 थांबा, आम्ही आधार काढायला येतो. तेव्हा थांबा थांबा थांबा, काय घरी जाता? लोक चंद्राचंद्री सुरू होऊन गेली महाराज. तो म्हणे, बघा घाई करू नका, मी प्रत्येकाला घेऊन जाईल. योजना एकदम मोठी आहे, प्रत्येकाला याचा लाभ मिळेल. कोणीच या योजनेपासून प्रवृत्त राहणार, प्रत्येकापर्यंत पोहोचेल. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी तुम्हाला प्रत्येकाला नेऊन घातल्याशिवाय राहणार. मासे म्हणे, काय उदार आहे हो,
किती परिवर्तन झालंय महाराज, किती परिवर्तन झालंय. मग मी ते म्हणे काही करू नका, सुरुवात टेंबली पासून हे का नको. आधार कार्डची सुरुवात कुठून, शाळा तालुका आहे का नको. एकाला पकडलं शुभारंभ, त्याला पकडलं, उडत गेला, 2-4 तास गेला, 4 तासांनी वापस आला. ते म्हणजे महाराज 4 तास एवढा का बरं उशीर, आता यांना जायची घाई होऊन गेली, एवढा का बरं उशीर. तो म्हणजे लांब आहे फार, तिथं जायचं. आणि मला उशीर का झाला, त्या माशाला जेव्हा पाण्यामध्ये सोडलं, तो इतका आनंदित झाला, इतका आनंदित झाला, इतका उड्या मला त्याला बघून मला इतका आनंद वाटला, रडू कोसळलं. महाराज काय का असेल, आपण एकाच तरी भलं केलं. तेव्हा क्या बात आहे. लगेच दुसरा पकडला, उडत गेला, आलाच नाही. दुसऱ्या दिवशी आला, दुसऱ्या दिवशी परत एक उचलला, गेला, दुपारी आला, एक उचलला, आलाच नाही. दुसऱ्या दिवशी असं 7-8 दिवस केलं. ही गंमत एक खेकडा बघत होता. आणि त्या खेकड्याने विचार केला, अरे बापरे, हा इतका पटापट नेऊन घालतो, क्या बात आहे. मग ते खेकडा सांगितलं, म्हणे बघा दादा काय आमच्याकडे केव्हा बघाल, आम्ही वस्ती तशीच शे ना. म्हणे नाही, यांना म्हणतो तुम्ही थांबा, आता यांना लाभ देऊ. मनातला मनात विचार केला, तिथंच तोंड बदल हे का नको. आणि त्यांनी त्या खेकड्याला घेतलं, पाठीवर बसवलं. तो गोड बोलतोय, यांना साधुत्व दाखवतोय, पण मनामध्ये कपट आहे. मला हे तुम्हाला पटवून द्यायचंय. त्या माशांना नेऊन घातलं, आज खेकडा घेतला, पाठीवर बसवला. खेकडा मोठा असतो, क्वचित पकडण्याची ताकद नाही महाराज, म्हणून पाठीवर बसवला आणि उडत चालला होता. बरचसा अंतर गेल्यानंतर त्या खेकड्याला काट्यांचा मोठा ढीग दिसला. आणि मग त्या खेकड्याने विचारलं, म्हणजे दादा हा काट्यांचा ढीग कसला. आणि जो माणूस लोकांना फसवतो ना, तो लवकर अहंकारी पण होऊन जातो. त्याला असं वाटतं की माझी इतकी बुद्धी कुणालाच नाही, असं त्याला वाटायला लागून जातं. आणि तो अहंकारामध्ये, आणि अहंकारी माणूस केव्हा काय चूक करून टाकेल त्याचा काही भरोसा. विनाश काले विपरीत बुद्धी, विनाश आला की त्याची बुद्धी विपरीत झाल्याशिवाय राहत नाही महाराज, किती का बुद्धी असे ना. आणि मग त्याने त्या खेकड्याला सांगितलं, मग त्याच्या मनामध्ये असं आलं, आता याला सांगायला काय हरकत आहे, हा काय करून गेला आपलं, हा याला पाण्यामधून बाहेर काढून आणलंय, हा काय करून गेला आपलं, हा आज आपण मरणारच आहे. मग त्या सांगितलं, म्हणे भाऊ ही जी योजना सुरू केली मी, म्हणे हा, म्हणे मग ती इथपर्यंतच. त्यांना आणतो, इथं खडकावर आटकतो, त्यांना खाऊन जातो, त्यांची काठी इथं टाकून देतो, पुन्हा जातो. रोज 2 माशामध्ये पोट भरतो, म्हणून मी नवीन येत नाही. ही योजना मरेपर्यंत चालू होईल, आज तुझा नंबर आहे. असं सांगितल्यावर त्या खेकड्याला इतका राग आला. आणि अजून एक शब्द मी तुम्हाला सांगून देईल, तुम्ही जगाला किती दिवस फसवता, पण एक ना एक दिवस शेराला 1.25 शेर भेटल्याशिवाय राग, हे नेहमी लक्षात राहते. त्यांनी इतक्या दिवस फसवला, आज खेकड्याची गाठ पडली महाराज. खेकड्याने मनामध्ये विचार केला, आपण तर आता असं पण मेलेलोच आहोत, पण जगाच्या कल्याणात बाकीच्यांचं कल्याण झालं पाहिजे, म्हणून आपण मेलो तरी चालेल. तर खेकड्याला 2 अंगठी असतात असे, त्यांची आखी टाप केली आणि समोर अशी बगड्याची मान होती, त्या मानेला घट्ट पकडला असं, आणि इतकी दाबली की मरेपर्यंत सोडला नाही. माझा दृष्टांत इथं संपला. लोकांना गोड बोलून फसवत होता, पण मनामध्ये कपट होतो महाराज. हा एक वर्ग आहे, हा बोलताना आपल्याशी इतका गोड बोलतो, आपल्या वाचता आपली किती काळजी करतो, पण मनामध्ये आपल्याविषयी कपट असताना आपल्याला कुठे ना कुठे फसवल्याशिवाय राहत नाही. हा एक वर्ग आहे. म्हणून असा वर्ग नाही तर मला कोण दे, देव वसे चित्ती, ज्याच्या अंतःकरणामध्ये देव राहतो, अशाची मला संगती दे, कारण मला असंच आवडतं. आवड वेगळी आणि मनापासून आवड वेगळी. आता हा मोठा विषय आणि वेळ संपली. दुसऱ्या चरणामध्ये वेळ संपली. मला मनापासून असं आवडतं आणि देवा पुरावी वासना, माझी ही इच्छा तू पूर्ण कर. अजून काय दे, हरिजना सवे भेटी, नवो अंग संग तुटे. मला या हरिजनाची, हरिजन म्हणजे काय, हरीचे जन, हरी अधिक जन म्हणजे हरिजन. जन म्हणजे लोक, हरी म्हणजे देव, देवाचे भक्त म्हणजे हरिजन, त्यांना म्हणतात हरिजन. आणि या हरिजनांची मला भेटी घडू दे आणि नहो अंग संग तुटे, आणि यांच्यापासून मला कधीच वेगळा करू नको. एवढंच नाही तर माझं पूर्ण जीवन यांच्या संगतीमध्ये जाऊ दे. अभंगाचं शेवटच्या
असे चालले होते, त्यांनी एका रिक्षाला रिक्षा गणेशनगर रिक्षा थांबली, ज्यांना बसवलं किक मारली पण रिक्षावाल्याने यांच्याकडे बघितले एकदम ठार, यांना काही समजत नव्हतं. रिक्षाला किक मारली आणि जोरात रेस दिला, जागेवरच 10 मिनिटं रिक्षा बंद केली. याची म्हणे उतरायला लागलं, या मी उतरी घ्या म्हणजे कितलं भाडं म्हणे 10 रुपये. पहिल्यांदा 10 रुपये दिले, दुसऱ्यांदा 10 रुपये दिले, तिसरा म्हणे खाली उतर. तो म्हणे भाडं दे म्हणे खाली उतर पहिले. तो म्हणे भाडं दे, अरे खाली उतर. तो उतरला. मग याने सांगितलं म्हणे काय रे काय, तर जोरदार काना खाली दिली. तू म्हणे काय का बरं मारलं. मग तू म्हणे मग इतकी फास्ट चालला असता. हे काय नको म्हणजे यांना काय बोलतो, काय चालू आहे, काय घडतं हे सुद्धा कळत. असे असतं म्हणून मग त्या जीवनामध्ये दारू पिऊ नका, व्यसन करू नका, तंबाखू खाऊ नका. तंबाखू खाणारा गोपुराणामध्ये एक अशी कथा आहे की जो व्यक्ती तंबाखू खातो त्याला गो हत्याचं पाप लागतं. कारण त्याच्यामध्ये असं आहे, नारदाचं आणि गाईचं एकदा युद्ध झालं होतं. मी आता ती घटना सांगत नाही, ती एक कथा आहे. नारदाने गाईला इतकं घायाळ करून टाकलं. ती कथेमध्ये असं म्हटलंय की तिथं रक्त पडलं वरून, ते रक्त धर्तीवर ज्या ज्या ठिकाणी पडलं त्या ठिकाणी जी झाडं उगली ती झाडं तंबाखूची झाडं उगली. मग जो तंबाखू खातो त्याला गो हत्याचं पाप लागतं. मग जीवनामध्ये तंबाखू खाऊ नाही, बिडी पिऊ, गो हत्याचं पाप लागतं महाराज. मग कशाला चांगलं जीवन का खराब करून घ्यावं. म्हणून हे व्यसनांपासून लांब राहा. आपलं जीवन चांगलं आणि तेजस्वी कसं बनेल अशा चांगल्या लोकांमध्ये राहा, चांगलं अनुकरण करा, चांगलं शिका, चांगलं वागा. हे सगळ्यांना सांगतो, माझ्या शब्दांना विराम देतो. ज्ञानेश्वर